लिक्विडिटी. काय आहे लिक्विडिटी आणि लिक्विडिटी वर्क कसे करते मार्केटमध्ये. मित्रांनो, लिक्विडिटी म्हणजे काय आहे? लिक्विडिटी म्हणजे मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत सांगतो. लिक्विडिटी म्हणजे जिथं बायर्स असून देत किंवा सेलर्स असून देत, त्यांचे जिथं स्टॉप लॉस जास्त प्रमाणात आहेत त्या ठिकाणी आपण लिक्विडिटी आहे असं समजतो. इतकं तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं आहे. इतके सिंपल कन्सेप्ट आहे जी, फक्त ही तुम्हाला मी आता डायग्राममध्ये दाखवतो. तर इथे पहा, मी तर डायग्राम ड्रॉ करतो सुरुवातीला, म्हणजे तुम्हाला लिक्विडिटी समजण्यासाठी. राईट, हे आहे, हे मार्केट आहे. इथं लिक्विडिटी कुठं असणार तुम्हाला एक अंदाज आला असणार आहे. इथे लिक्विडिटी असणार आहे. मी सांगतो तुम्हाला, हा जो स्विंग पॉईंट आहे ह्याच्या इथं लिक्विडिटी आहे, म्हणजे या स्विंगच्या बॅक साईडला. राईट, इथं लिक्विडिटी आहे का? कारण मार्केटनं जसं हायर हाय केलं आणि सडनली त्यानं फॉल दिलेले इथं जे आहेत हे लोकांचे स्टॉप लॉस आहेत. इथं कोणाचे स्टॉप लॉस आहेत? सेलर्सवाल्यांचे. इथून मार्केट वरती गेलं, इथंही कुणाचे तरी स्टॉप लॉस असणार आहेत. कुणाचे? बायर्सवाल्यांचे. तो स्विंग पॉईंट आहे, ह्याच्याबरोबर खालच्या साईडला बायर्सवाल्यांचे स्टॉप लॉस असणार आहे. त्यालाच आपण लिक्विडिटी म्हणतो. इथं अजून लिक्विडिटी आहे. ह्या स्विंग पॉईंटच्या इथंही लिक्विडिटी आहे. जितके तुम्हाला स्विंग पॉईंट दिसतील मेजर स्विंग पॉईंट, तिथं लिक्विडिटी आहे. तीच आहे कन्सेप्ट लिक्विडिटीची. तर या डायग्राममध्ये मी तुम्हाला सिम्पल करून सांगतो. मी आता अप ट्रेंडचं एक्झाम्पल इथं मी घेतो. मार्केटने हायर आहे, अगेन हायर लो आणि अगेन हायर आहे. तर इथे लिक्विडिटी कुठे आहे? हायर हायची इथे लिक्विडिटी आहे, हायर लोची इथे लिक्विडिटी आहे. तर मार्केट काय करतं? सतत मार्केट कोणाची लिक्विडिटी ग्रॅब करत असतं. इथं कुणाची ग्रॅब केली? त्यांची सेल्सवाल्यांची, त्यांची लिक्विडिटी यानं ग्रॅब केली. आता मार्केट नेक्स्ट काय करू शकतं? मार्केट हायर हाय, हायर लो अँड अगेन हायर हाय. ब्रेकआउट ट्रेडर काय करतात? जो प्रिव्हियस हायर हाय आहे, हा जो हायर हाय आहे, हा जसा ब्रेक झाला ते काय करतात? तर ती एंट्री एक्झिक्यूट करतात. व मार्केट काय करतं? इथून जरा वरतीही जातं, ते काय करतं? अगेन डाऊनला येतं. काय येतं डाऊनला? त्यांना माहित आहे इथं लोकांची एंट्री एक्झिक्यूट झालेली आहे. इथं कोण ट्रॅप झालं बघा, इथं हायर हाय म्हणजे इथं सेलर्स असतात, हे ट्रॅप झालेत. यांची लिक्विडिटी बायर्सवाल्यांनी ग्रॅब केली इथं. आणि जसंही ते नवीन एंट्री, फ्रेश एंट्री एक्झिक्यूट झालीत ब्रेकआउटवाल्यांची, मार्केट अगेन करेक्शनसाठी येतं. हे लक्षात ठेवायचं तुम्ही. हे जे असतं हे करेक्शन असतं. लोक इथं पॅनिक होतात. जसंही मार्केट खाली यायला लागतं इथे एंट्री क्लोज करतात ती स्वतःच्या. व इथं ह्या जशा लाईनच्या खालच्या साईडला कुणाचे स्टॉप लॉस असतात? फ्रेश एंट्री ज्यांनी घेतलेली असते ब्रेकआउटवाल्यांनी, त्यांच्या एंट्री इथं असतात. ती आहे त्या ग्रॅब करते आणि मार्केट अगेन वरती जातं नेक्स्ट हायर हायची लिक्विडिटी घेण्यासाठी. तर या डायग्राममध्ये आपण पाहायचं आहे लिक्विडिटी अपट्रेंडमध्ये कशी वर्क करते व डाऊनट्रेंडमध्ये लिक्विडिटी कशी वर्क करते. ही जर तुम्हाला समजलं तर तुम्ही लगेच ओळखू शकणार आहे लिक्विडिटी कुठे आहे. तर सर्वात आधी आपण अपट्रेंडमध्ये पाहूया. अपट्रेंडमध्ये काय होत आहे सिनारिओ तुम्ही इथं पाहू शकताय. मार्केट प्रिव्हियस हायर हाय जो आहे हा ब्रेक होत जात आहे. इथे पहा, मार्केटने प्रिव्हियस हायर हाय इथं ब्रेक केला आहे. अगेन जो हायर आहे हा नेक्स्ट अगेन हायर हाय क्रिएट केला व प्रिव्हियस हायर हाय त्याने ब्रेक केला. म्हणजेच इथं ज्यांनी सील केलं आहे त्यांची लिक्विडिटी बायर्सवाल्यांनी ग्रॅब केली. म्हणजेच बायर स्ट्रॉंग आहेत व बायर्सवाल्यांची लिक्विडिटी कुठे आहे? जो प्रिव्हियस हायर लो आहे इथं बायर्सवाल्यांची लिक्विडिटी आहे. त्यासाठी तुम्ही काय करता? त्यासाठी आपण एक ट्रेंड लाईन ड्रॉ करू शकतो इथं. का? कारण स्ट्रॉंग कोण आहेत? बायर स्ट्रॉंग आहेत. त्यामुळे आपण डाऊन साईडतून अप साईडला ट्रेंड लाईन ड्रॉ करायची. प्रिव्हियस जो हायर लो आहे इथं लिक्विडिटी अजून आहे. कुणाची? बायर्सवाल्यांची. मी इथं लिक्विडिटी कुठे आहे इथं सांगतो. इथं जे आहे प्रिव्हियस जो हायर लो आहे इथं लिक्विडिटी अजून आहे बायर्सवाल्यांची. इथं तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं आहे अप ट्रेंडमध्ये. जेव्हाही कधी मार्केट प्रिव्हियस हायर लो ब्रेक होईल तेव्हा तुम्ही समजणार की आता सेलर्स स्ट्रॉंग झालेले आहेत. का? कारण सेलर्सवाल्यांनी बायर्सवाल्यांची लिक्विडिटी ग्रॅब केली. तर आपण सेलिंगमध्ये पाहूया. प्रिव्हियस लोअर लो हे ब्रेक करत जात आहेत डाऊन साईडला. यासाठी आपण काय करतो? डाऊन साईडला ट्रेंड लाईन ड्रॉ करतो इथे. का? कारण आपल्याला असं लाईन आखूनही ओळखू शकतो की स्ट्रॉंग कोण आहेत आता व लिक्विडिटी कुठे आहे. म्हणजेच इथं जो प्रत्येक स्विंग आहे लोअर हाय जो आहे इथं लिक्विडिटी आहे सेलर्सवाल्यांची. जेव्हा हे कधी मार्केट प्रिव्हियस लोअर आहे, हा जो प्रिव्हियस लोअर आहे हा जेव्हा ब्रेक करेल मार्केट, त्याच वेळेला आपण समजणार की आता बायर्स स्ट्रॉंग आहेत. का? कारण मार्केटने प्रिव्हियस लोअर आहे ब्रेक केला आहे, त्यांची लिक्विडिटी बायर्सवाल्यांनी ग्रॅब केली आहे. तर आपण चार्टमध्ये पाहूया लिक्विडिटी कशी वर्क करते. हे मार्केट आहे बँक निफ्टीचं. SMC जी कन्सेप्ट आहे ही सर्व चार्टमध्ये वर्क करते. तर इथं काय करत आहे मार्केट?
मार्केट आहे अपट्रेंडमध्ये. मार्केटने हायर लो हायचे फॉर्मेशन करत मार्केट अपट्रेंडला जात आहेत. हे जे आहेत हे स्विंग पॉईंट आहेत. हे स्विंग पॉईंट मी ऑलरेडी ड्रॉ करून ठेवलेले आहेत. का? कारण वेळ लागू नये यासाठी. तर जसंही मी तुम्हाला डायग्राममध्ये बोललो होतो, मार्केट तसंच करतं फॉर्म. हा हायर आहे, मार्केटने हायर हाय ब्रेक केला. मी तर प्रिव्हियस जो हायर आहे तिथं मी लाईन ड्रॉ केली. इथं आपण ब्रेकआउट स्ट्रक्चर म्हणतो. जर तुम्हाला ब्रेकआउट स्ट्रक्चर माहीत नसेल, चेंज ऑफ कॅरेक्टर माहीत नसेल, म्हणजे प्रिव्हियस व्हिडिओ तुम्ही पहा, त्यामध्ये मी डिटेल सांगितलं आहे चेंज ऑफ कॅरेक्टर म्हणजे काय, ब्रेकआउट स्ट्रक्चर म्हणजे काय. तर इथे पहा, प्रिव्हियस हायर हाय ब्रेक केला मार्केटने व नेक्स्ट हायर हाय बनवला. इथं ज्यांनी सील केला असणार आहे त्यांचे स्टॉप लॉस इथं असणार आहेत. यांची लिक्विडिटी बायर्सवाल्यांनी ग्रॅब केली. व इथं ज्यांनी बाय केलेला असणार आहे, इथं का बाय केलेलं असणार आहे, कारण इथं ब्रेकआउट ट्रेडर इथं एंट्री घेतात बाईंगसाठी. त्यांना काय वाटतं, मार्केट इथं जसं ब्रेक झालं म्हणजे मार्केट वरती जाणार. मार्केट काय करतं, जरा वरती जातंही व अगेन करेक्शनसाठी फॉल करतं व इथं त्यांचे स्टॉप लॉस असतात. ज्याने फ्रेश एंट्री ब्रेकआउटवाली एंट्री केलेली असते त्यांची एंट्री जे स्टॉप लॉस जे असतात इथं असतात. लिक्विडिटी ग्रॅब करतात आणि अगेन बायर्स ॲक्टिव्ह होतात त्यांच्या डिमांड लेवलला आणि मार्केट अगेन नेक्स्ट हायर हायची फॉर्मेशन करतं. तर मी तुम्हाला इथं फास्टमध्ये ड्रॉ करून दाखवतो. इथे पहा, मार्केटने सेम केलेलं आहे. प्रिव्हियस हाय ब्रेक केला. इथं सेलर्सवाल्यांची लिक्विडिटी ग्रॅब केली. मार्केट फॉल करेक्शन केलं मार्केटने आणि अगेन नेक्स्ट हायर हाय फॉर्मेशन केलेलं आहे. इथंही मी हॉरिझॉन्टल म्हणजे ब्रेकआउट स्ट्रक्चर ड्रॉ करतो. इथे हा हायर लो आहे, नेक्स्ट हायर हाय. इथे पहा, मार्केटने जसंही प्रिव्हियस हायर हाय ब्रेक केला, मार्केटने करेक्शन दिलेलं आहे व इथं ब्रेकआउटवाल्यांना ट्रॅप केलेला आहे. इथं कोण प्रोटेक्ट आहे तुम्हाला बघूनच समजत असेल की इथं प्रोटेक्टेड कोण आहेत. इथं बायर्स जे आहेत प्रोटेक्टेड आहेत. प्रत्येक जो प्रिव्हियस हायर लो आहे हा प्रोटेक्टेड आहेत. म्हणजेच इथं अजून लिक्विडिटी आहे कुणाची, बायर्सवाल्यांची. इथंही मी ड्रॉ करतो क्विकमध्ये. प्रिव्हियस हायर हाय ब्रेक केला, मार्केट इथे लिक्विडिटी ग्रॅब केली सेलर्सवाल्यांची. हायर हाय हायर लो. इथंही ब्रेकआउट स्ट्रक्चरची फॉर्मेशन झाली. अगेन लिक्विडिटी ग्रॅब करेक्शन. इथेही पाहू शकता तुम्ही मार्केटने, मी जसं तुम्हाला डायग्राममध्ये बोललो होतो सेम तसंच इथं मार्केट फॉर्मेशन करत आहे. तर इथे पहा मार्केटने काय केलं. पहा, इथं मार्केटने प्रिव्हियस हायर हाय ब्रेक करून नेक्स्ट हायर हाय बनवला. इथं सेलर्स ट्रॅप झालेत व मार्केटने अगेन करेक्शन झाले. इथं ब्रेकआउट ट्रॅप झालेत व मार्केटने वरती गेलं व जो प्रिव्हियस लोअर लो आहे हाही ब्रेक केला. इथून इथं प्रिव्हियस लोअर लोचे इथं हे ड्रॉ करतो. इथं स्ट्रॉंग कोण झालेत एवढ्या एरियामध्ये, तर इथं सेलर स्ट्रॉंग झालेत. का? कारण मार्केट लोअर हायचे फॉर्मेशन करत आहेत. म्हणजेच जो लोअर हाय आहे इथं लिक्विडिटी आहे सेलर्सवाल्यांची. व सडनली काय झालं बघा, मार्केटने लोअर हाय न बनवता मार्केटने नेक्स्ट हायर हाय बनवला. इथं लोअर हायवाल्यांची लिक्विडिटी मार्केटने ग्रॅब केलेली आहे इथं व नेक्स्ट हायर हाय हायर लोची फॉर्मेशन करत मार्केट अपट्रेंडसाठी गेलं. इथे पहा, हायर हाय हायर लो अँड नेक्स्ट हायर हाय. मार्केटने काय करायला पाहिजे होतं, मार्केटने नेक्स्ट हायर लो बनवायला पाहिजे होता. मार्केटने तसं बनवलं का? नाही आहे. मार्केटने प्रिव्हियस जो हायर लो आहे हा ब्रेक केला डाऊन साईडला. यांची लिक्विडिटी ग्रॅब केली कुणाची, बायर्सवाल्यांची. व मार्केटने करेक्शन दिली, अगेन फॉल. इथे स्ट्रॉंग झालेत ते म्हणजे सेलर्स. का? कारण मार्केट लोअर लो ब्रेक करत जात आहे. इथं जे आहे इथं कोण स्ट्रॉंग आहेत, सेलर स्ट्रॉंग आहेत. इथं काय आहे, सेलर्सवाल्यांची लिक्विडिटी आहे जो प्रत्येक लोअर हाय आहे इथं. व बायर्सवाल्यांची कुठे लिक्विडिटी आहे, असं एक अंदाज लावू शकतो. जो प्रिव्हियस प्रत्येक हायर लो आहेत हे प्रोटेक्टेड आहेत, म्हणजेच ह्याच्या खाली बायर्सवाल्यांचे स्टॉप लॉस आहेत, म्हणजेच जास्त प्रमाणात लिक्विडिटी आहे. इथंही मी लिक्विडिटी असं इथं ड्रॉ करतो. इथंही पाहू शकता तुम्ही प्रत्येक जो हायर लो आहे हा प्रोटेक्टेड आहे. तर मी तुम्हाला लिक्विडिटीबद्दल पूर्ण कन्सेप्ट जे आहे ही त्या चार्टमध्ये सांगितलेच आहे. तर इतका सिंपल होता लिक्विडिटीचा कन्सेप्ट. तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.